मेहता का उल्टा चष्मा. सोनू काही प्रॉब्लेम झाला तर फोन कर हा बाळा. अरे माधवी आंटी आता आम्ही लहान मुलं नाही आहोत. चिल आउट चला चला. बाय बाय. मला तर हेच कळत नाही की इतक्या जास्त पैशांचं ही लोक काय करणार. अरे तू शांत राहा ना जरा. माझा अनुभव सांगतोय की जसा मी विचार केलाय तसंच होणार. ठीक आहे, अर्ध्या तासात तुमचं सामान घरी पोहोचवतो. अब्दुल भाऊ गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. टप्पू सेना. अरे वा, एवढे खुश होऊन कुठे जाताय? अब्दुल भाऊ आम्ही कॉलेजसाठी शॉपिंग करायला जातोय. हो शॉपिंग. अरे पण तुमच्यासोबत आई नाहीये. आई सोबत नाही, आम्ही एकटेच आहोत. येस. अरे अब्दुल भाऊ आता आम्ही कॉलेजला जाणार, मोठे झालोय. बरोबर आहे, तुम्ही मोठे तर झालात. मग आता तुम्ही सुद्धा येत जा पप्पांसारखे रोज सोडा प्यायला. ओके अब्दुल भाऊ, बाय बाय. चला फ्रेंड्स, बाय. एकदम मस्त शॉपिंग करा. येस अब्दुल भाऊ. बाय 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 अब्दुल भाऊ. मोठी झाली मुलं. रिक्षा रिक्षा. बरं टप्पू, मी काय म्हणतो, त्या गोपूला कॉल करून सांग की आपण एकटे शॉपिंगला चाललोय. होय. हो, छान आयडिया. फोन उचलत नाहीये तो. कसा उचलणार? शॉपिंग करण्यात बिझी असेल. अरे टप्पू, मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. पटकन रिक्षा मिळाली पाहिजे. हो मी सुद्धा. मी सुद्धा. फ्रेंड्स, आपण पहिल्यांदा एकटे शॉपिंग करायला जातोय. फ्रेंड्स, आज वाटतंय की आपण खरंच कॉलेजला जाणार. मी तर माझ्यासाठी एकदम कलरफुल कपडे घेणार आहे. आणि मी माझ्यासाठी टी शर्ट, शर्ट, जीन्स आणि शूज तर मी हायरॉक्सचेच घेणार आहे. हायरॉकचे शूज. टप्पू, हायरॉकचे शूज खूप महाग असतात. हायरॉकचे शूज घेशील तर बाकी शॉपिंग नाही करू शकणार. ठीक आहे ना, तर मी शर्ट नाही घेणार. मग शर्ट तर महत्वाचं आहे. मग मी जीन्स नाही घेणार. जीन्स पण हवी आहे. अरे टप्पू, तू जायच्या आधीच इतका कन्फ्यूज आहे. फ्रेंड्स, आधी आपण मॉलमध्ये जाऊया. तिथे जाऊन आपोआप आयडिया येईल की आपल्याला काय घ्यायचंय ते. हा, हो. रिक्षा रिक्षा. रिक्षा 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 रिक्षा. कुठे जायचंय? हे ते तर आपण ठरवलेलंच नाहीये. कुठे जायचंय? अरे यार, ठरवायचं काय? मोक्ष प्लाझाला जाऊया ना, सर्वात जवळ तोच आहे ना. सुपर मॉलला जाऊया ना, तिकडे 50% सूट सुद्धा आहे. नाही नाही फ्रेंड्स, वंडर मॉलला जाऊया. वंडर मॉलचा फूड कोर्ट खूप चांगला आहे. अरे फूड कोर्ट तर मोक्ष प्लाझाचा सुद्धा सुपर्ब आहे. हो, हो. तर मग चालेल, मोक्ष पण चालेल. पण फ्रेंड्स, आपण जेवायला थोडी जात आहोत, शॉपिंग करायला जात आहोत ना. सुपर मॉलला जाऊया, तिकडे 50% सूट आहे. वंडर मॉल किंवा मोक्ष प्लाझा काही पण चालेल. काही फक्त फूड कोर्ट चांगला असला पाहिजे. अरे नाही, मोक्ष प्लाझाला जाऊया ना. आतापासून इतकं कन्फ्युजन आहे, मग आपण शॉपिंग कसं करणार? काय यार, काय confusion अरे ऐक ना, नाहीये. आपण वंडर मॉलला अरे, जाऊया. सुपर अरे माझं ऐक ना, मॉलला आपण जाऊया ना, वंडर मॉलला तिकडे जाऊया ना. 50% वंडर ऑफ मॉल. आहे. अरे तुम्हाला जायचंय की नाही जायचंय? नाही नाही अंकल, जायचंय. कुठे जायचंय? फ्रेंड्स, मोक्ष प्लाझाला जाऊया, तो सगळ्यात जवळ आहे. आणि आईसोबत मी नेहमी तिकडे शॉपिंग करायला जातो. ओके, तिथेच जाऊया. आणि तिथे काही चांगलं नाही मिळालं तर मग दुसऱ्या ठिकाणी जाऊया. ठीक आहे. ठीक आहे, चला 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 चला, अंकल. चला. चला एक मिनिट अंकल, बसू दे. चला अंकल, मोक्ष प्लाझा. टप्पूचे पप्पा, आता तुम्ही जितके चाललात ना तितके तुम्ही गेल्या 1 महिन्यात सुद्धा चालले नाही आहात. आणि विचार करा, जर का तुम्ही रोज इतके चाललात तर तुमची तब्येत किती चांगली होईल. चुप बस ना शाणे. एकतर इथे इतकं टेन्शन आहे आणि तुला मस्करी सुचते. टेन्शन? कसलं कसलं टेन्शन? मुलांना एकटं शॉपिंग करायला जायची सूट दिली आहे बापूजींनी. हेच कळत नाही की बापूजींनी असा निर्णय का घेतला. हे बघा टप्पूचे पप्पा, बापूजी जो काही निर्णय घेतात ना तो नीट विचार करूनच घेतात. हो, पण त्यांनी काय विचार केला, काय ठरवलं, काही कळलं तर पाहिजे. एका बाजूला ते बोलत होते की मुलांची जिद्द चुकीची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला सांगितलं की नाही नाही, मुलांना पैसे द्या शॉपिंग करायला. मला तर वाटतं बापूजींना स्वतःला नाही माहित की ते काय बोलत आहेत ते. या या बापूजी. मी इथे गंभीर गोष्ट करतोय आणि तुला मस्करी सुचते. सॉरी सॉरी सॉरी, मी सिरियस होते. सॉरी सॉरी, झाले मी सिरियस. बोला. मी हे म्हणत होतो की मुलांची खोटी जिद्द पूर्ण करून बापूजी खूप चुकीचं करत आहे. या या बापूजी या.
दया आता खूप मस्करी झाली हा. मी मस्करी नाही करत आहे. या बापूजी या 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 बापूजी या. ही मस्करी नाही तर काय आहे? तुला काय वाटतं मी बापूजींना घाबरतो? जेठ्या हा. ते मी दयाला हे सांगत होतो बापूजी की मी तुम्हाला घाबरत नाही. मी तुम्हाला खूप जास्त प्रेम करतो. सॉरी बापूजी. सॉरी या बापूजी या. सॉरी बापूजी. सॉरी. तुम्हाला लागलं तर नाही ना बापूजी? अरे माझा ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. मुलांचा हट्ट पूर्ण करून मी काही चूक केलेली नाही. जसा मी विचार केलाय तसंच होणार. तुम्ही काही विचार केला असेल बापूजी, पण मुलांना तर त्यांचं मनाचं करायची संधी मिळाली ना. मस्त शॉपिंग करत असतील आता. आज तर मन भरून शॉपिंग करणार. होय, आपले पालक आपलं उगाच टेन्शन घेत असतात. नाहीतर काय, आज आपण अशी शॉपिंग करायची की आपले पेरेंट्स आपल्याला लक्षात ठेवतील. Yes. चला 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 चला. यार टप्पू, आपण 8,000 रुपये घेऊन आलोय. काय काय घ्यायचं? एक गोली मला सांग ना, मी ही वाली जीन्स घेऊ की ही वाली? ए टप्पू, तू मला काय विचारतोयस? मी स्वतःच कन्फ्युज आहे. मी 4 शर्ट शॉर्टलिस्ट केलेत. आता यामधून कुठला घ्यायचा मला कळत नाहीये. अरे यार, तो सुद्धा माझ्यासारखं कन्फ्युज आहेस. चल सोनूला विचारूया. सोनू एक मिनिट इकडे ये ना. मित्रांनो, मला एक मदत हवी आहे. सांगा ना, मी कुठलं घेऊ? तुला जे आवडेल ते. हो, ऍक्च्युली मला सगळेच आवडले आहेत. एकाची डिझाईन चांगली आहे तर दुसऱ्याचा कलर. खूप कन्फ्युजन होतंय मला. प्लीज हेल्प मग मी. सगळेच घे ना. हा. तितके पैसे नाही आहेत ना गोली. अगं आम्ही दोघे इथे कन्फ्युज आहोत. तुला काय मदत करणार? मला या 4 शर्ट मध्ये कन्फ्युजन आहे. टप्पूला टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये कन्फ्युजन आहे. माहित नाही कसं सिलेक्ट करायचं. तेच ना, मला वाटलं होतं की जर मी कन्फ्युज झालो तर मी तुम्हाला दोघांना विचारेन, पण आता तर तुम्हा दोघांनाच माझी मदत हवी आहे. काय करू आता? जर आई असती ना तर पटकन ठरवलं असतं तिने. मम्मी सोबत शॉपिंग करताना कधीच कन्फ्युजन नाही झालं. आई, मला ना कुठे गेला? हा वाला आवडलाय. हे 3. हो, हा नाही. नाही 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 बाळा, त्या तिघांना बाजूला ठेव. काय? हे बघ, हे छान दिसेल तुझ्यावर. ठीक आहे आई, हे घालून बघू. हा, जा जा. हा. अजून दुसरे कलर दाखवा ना. आई हा? आई कसा दिसतोय? नाही नाही बाळा, मला असं वाटतं की तुला जे आवडले होते ना तू त्यातलंच काहीतरी घे. नाही आई, तू जी निवडली ना तीच बेस्ट आहे. खरंच? हो मी तर मस्करी करत होती. हिरो दिसतोय माझा मुलगा. थँक्यू आई. मस्त. हे कसं आहे बाळा? अरे, आपण इथे कपडे सिलेक्ट करायला आलोय आणि तू इथे बसल्या बसल्या वेफर्स खातोय. तू आहेस ना, मला काहीच टेन्शन नाहीये. पण बाळा, कपडे तर तुलाच ट्राय करावे लागतील ना. मम्मी, मी ट्रायल करणार. मला अजून कन्फ्युजन होणार. मला तुझ्यावर भरोसा आहे. तू तेच निवडणार जे मला सर्वात जास्त आवडणार. स्मार्ट. चल आता उठ, हे ट्राय कर. चल उठ आता, उठ आणि ट्राय करायला आज जा. हो मम्मी. हो, तो सुद्धा दाखवा ना. आई हे बघ, हे छान आहे ना. नको नको, हा कलर नको. नाही, जरा तो दाखव. वाव, मस्त आहे ना. मस्त आहे ना. बघ बघ, जरा लावून बघूया. छानच आहे ग. मस्त दिसतंय. आई, हं? नेहमी तुलाच का सगळं एकदम बेस्ट मिळतं ग? आईची नजर. आवडलं तुला? खूपच. मित्रांनो, आता खूप झालं. आपण चूक करत आहोत. आपल्याला कुठून शॉपिंग करायची आहे, किती पैसे द्यायचे आहेत, काय विकत घ्यायचे, आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये कन्फ्युजन आहे. आपण आपल्या आई सोबतच शॉपिंगला यायला पाहिजे. ऍक्च्युली यार, अरे पण टप्पू, जर गोपूने आपल्याला बघितलं तर तो आपल्यावर हसणार ना. हे तो बघ, तो गोपूच आहे ना.
अरे हो. गोपू अरे टप्पू तो लपतोय का? माहित नाही. चल बघूया चल. अरे गोपू अरे गोपू ऐक तर. अरे गोपू अरे पळतो कशाला आहे? अरे गोपू अरे तिकडे तिकडे जाऊया चल. अरे यार कुठे गेला असेल हा? आताच तर इकडे होता. माहित नाही. ए तो बघ तिकडे. कुठे ए, हा. गोपू. गोपू सोनू तू तिकडून जा. चल 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 गोली चल. गोपू गोपू मित्रांनो गोपू हा ए गोपू अरे गोपू लपतो कशाला आहेस? अरे नाही मी 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 फक्त ते कपडे बघत होतो. ओ अच्छा. अरे मी तुला फोन केला होता तू उचलला नाहीस यार. ते फोन फोन सायलेंटवर होता. तसं गोपू थँक्यू यार. तू आम्हाला लक्षात आणून दिलं की आम्ही शॉपिंगला एकटं आलं पाहिजे, परिवार सोबत नाही. करेक्ट. होय. गोपू गोपू हो हो आई. हा टी शर्ट तुझ्यावर छान दिसेल. हो आई. आई हे कोण आहेत? फ्रेंड्स आहेत तुझे? नमस्ते आंटी. आंटी. नमस्ते. अच्छा तू तुझ्या मित्रांशी गप्पा मार, मी तुझ्यासाठी शर्ट घेते. ओके. आई तू आपल्या आईसोबत शॉपिंग करायला आलायस? सकाळी तर मोठमोठ्या वार्ता करत होता की आता आपण दूध पिणार बाळ नाही राहिलो, आपण आता मोठं झालोय, स्वतःची शॉपिंग करू शकतो, आणि आता स्वतःच आईला घेऊन आलायस. हो अरे यार सॉरी टप्पू, ते मी चुकीचा होतो. ते काय ना, मी नेहमी शॉपिंग करायला माझ्या आईसोबत जातो. एकटं शॉपिंग करण्यात खूप कन्फ्युजन होतं, म्हणून एकटं शॉपिंग करायची आयडिया ड्रॉप केली आणि मी आईसोबत शॉपिंग करायला आलो. आणि चिंकी आणि मोंटू पण आपल्या मम्मी सोबत शॉपिंग करायला गेले. गोपू जरा इकडे ये बाळा. हो आई. गाईज यू कॅरी ऑन. मी जातो. बाय बाय. टप्पू, आपण गोपू आणि त्यांच्या मित्रांचं ऐकून घाईघाईत आपण हा निर्णय तर घेतला, पण त्यांचाच निर्णय चुकीचा होता. हो यार, आपला निर्णय चुकीचा होता. आपण एकटं शॉपिंग करायला यायलाच नको होतं. मम्मी शिवाय शॉपिंग करणं म्हणजे फुल कन्फ्युजन. आणि खरं सांगू तर मला शॉपिंग करायची मज्जा आईसोबतच येते फक्त. हे एकटं शॉपिंग करायचा आयडिया कॅन्सल करूया आणि सर्वांच्या मम्मीला इथे बोलवूया. हो हो. कर कर. बोल बाळा. मम्मी तुम्ही पटकन मोक्ष प्लाझाला या. का काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? मम्मी सगळं ठीक आहे, पण मला तुमच्याशिवाय शॉपिंग करण्यात खूप कन्फ्युजन होत आहे आणि मी ठरवलंय की मी तुमच्याशिवाय शॉपिंग नाही करणार. अच्छा हंस, गोलीने एकटं शॉपिंग करायचा प्लॅन ड्रॉप केलाय. मला बोलवलंय त्याने. काय ते? तुला बोलवलंय? हो हा बोल बाळा. आई, तुझ्याशिवाय शॉपिंग करणं माझ्यासाठी शक्यच नाहीये. मला इतकं कन्फ्युजन होते, कळतच नाहीये की मी काय घ्यावं. तिला एकट्याने शॉपिंग करायला जमतच नाहीये. तू लवकरात लवकर मोक्ष प्लाझाला ये ना. हो मी आता निघते. हा आले आले आलेच. मी तुझी वाट बघते. हा ठीक आहे. अहो मी निघते. हा आता स्वतः चहा बनवून घ्या. तांदूळ सुद्धा निवडायचं मी. आई मी तुझ्याशिवाय एक वस्तू घेऊ शकत नाहीये. प्लीज लवकर मोक्ष प्लाझाला ये ना. अरे पण टप्पू बाळा, तू तर बोलला होतास ना की तू एकटाच शॉपिंग करणार आहे, म्हणून मी तर माझ्या कामात व्यस्त आहे. तर सॉरी बाळा, मी नाही येऊ शकणार. अगं आई असं काय करतेस? प्लीज असं नको ना बोलूस. ये ना प्लीज. अरे टप्पू बाळा, तू बोलत होतास ना की तू मोठा झाला आहेस म्हणून स्वतःची शॉपिंग स्वतः करू शकतो. मग कर ना बाबा, आईची काय गरज आहे? पप्पा पप्पा आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज आईला फोन द्या ना. आई आई प्लीज लवकर ये ना, नाहीतर मी शॉपिंग नाही करणार. अरे बाळा, मी तर मस्करी करत होते. काळजी नको करू बाळा, तू फोन ठेव, मी लगेच फटाफट येते. हा ओके ओके आई, थँक यू. लवकर लवकर या आता. बाय बाय.
बघितलं सुनबाई, मी म्हणालो होतो ना, आपली मुलं समजूतदार आहेत, त्यांना स्वतःलाच समजेल. हो बापूजी, तुमचं म्हणणं तर 100% खरं झालं. अगदी बरोबर बापूजी, मानलं पाहिजे तुम्हाला खरंच. अरे खूप मोठी कमाल झाली जेठालाल. आमचा तर विश्वासच बसत नाहीये. बापूजी, तुम्हाला आधीपासून माहित होतं की असं घडणार आहे? हो, म्हणजे थोडा अंदाज होता. अरे वा बापूजी, तुम्ही तर ज्योतिषी निघालात. अरे अरे बाबा, मी जर ज्योतिषी असतो तर पोपटचं लग्न कधी होणार आहे हे नसतं सांगितलं का? नाही, ते तर कुठला ज्योतिषी सांगू शकत नाही. बरोबर. पण काकाजी, तुम्हाला कसा अंदाज लागला की मुलं असंच करतील म्हणून? अनुभवाने. मुलांनी जेव्हा एकट्याने शॉपिंगला जाण्याचा हट्ट केला तेव्हाच मला अंदाज आला होता की नक्कीच हे लोक कोणाचं तरी बघून हा असला हट्ट करतायत. राईट. आणि हट्ट जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढा तो वाढतो. बरोबर. आपण जर मुलांना मनाई केली असती तर त्याने आणखी हट्ट धरला असता. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं की मुलांना पैसे द्या आणि त्यांना एकट्याने शॉपिंगला जाऊ द्या. आता जेव्हा ते एकटे शॉपिंग करायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते लोक चुकीचे होते आणि आपण बरोबर होतो. अगदी बरोबर. याला म्हणतात अनुभवाने शहाणपण येते. चला, आता ही चर्चा करायची वेळ नाही आहे. मुलांचं मन परत विचलित होईल त्या अगोदरच आईनी पोचा तिथे मॉलमध्ये. मस्त झालं. अरे बघ काय, सगळं सगळं घेतलंय. हा मजा आली, मला पण मजा आली. चला, चला. आई, मम्मी, छत्री जाईल. अरे वा टाकुडा, हे तर एकदम अफलातून कपडे आहेत. हा हो. अरे टप्पू बेटा, तुला असे कपडे हवे होते तर सांगायचं होतं ना, मास्टरजींनी असे पण शिवून दिले असते. काय पप्पा तुम्ही पण. खरं तर पप्पा, आय एम सॉरी, आज मी खूप हट्ट केला हो. अरे बेटा, सॉरीला मार गोळी. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली तितकंच आमच्यासाठी पुरे आहे, नाही बापूजी? वा 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 सोनू, खरंच तुझी चॉईस खूपच मस्त आहे. बाबा, ही सगळी माझी नाही, आईची चॉईस आहे. अच्छा. हा. हो बाबा, तसं आईच्या सगळ्या चॉईस खूपच चांगल्या असतात. खूपच चांगली शॉपिंग झाली. पप्पा, ही चांगली शॉपिंग आहे ना, ही फक्त मम्मीमुळेच. जर मम्मी नसती आली ना तर कोण जाणे आम्ही काय घेऊन आलो असतो. गोली बाळा, ही सगळी बापूजींची कमाल आहे. जर त्यांनी तेव्हा परिस्थिती समजून तुम्हा लोकांना पैसे द्यायला सांगितलं नसतं तर आम्ही तुम्हाला पैसे दिले नसते आणि तुम्हा लोकांना तुमच्या चुकीची जाणीव नसती झाली. बरोबर आहे की नाही कोमल? होय बाळा, हे सगळं त्यांच्यामुळेच झालेलं आहे. मम्मी पप्पा, मी आता आलो. कुठे चाललास बाळा? टप्पू सेनाने आजोबांना एकदा तरी थँक्यू म्हटलं पाहिजे ना. हो बरोबर. आता आलो. हा बाळा, आजोबा. अरे अरे, ये गोली, ये बस 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 बस. हा आजोबा, आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय. थँक्यू. कशासाठी थँक्यू बाळा? ते आजोबा, गोपू आणि त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी आम्ही हे एकटे शॉपिंग करण्याचं डिसिजन घेतलं होतं. हो आजोबा, जर तुम्ही आम्हाला पैसे द्यायला नसतं सांगितलं तर आम्हाला कळलंच नसतं की आम्ही किती चुकीचं डिसिजन घेतलं होतं. हो आजोबा, आणि आम्हाला हे पण रिअलाइज झालं नसतं की आम्ही शॉपिंग करायला आमच्या आईसोबतच गेलं पाहिजे. हो. बघा बाळांनो, उद्यापासून आता तुम्ही सगळे कॉलेजमध्ये जाणार आहात. तेव्हा माझी एक गोष्ट नीट लक्ष देऊ नाही का? कॉलेजमध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतील. कोणी श्रीमंत असतील, कोणी गरीब असतील, पण तुम्ही मात्र याच्या त्याच्यासारखं करायला जायचं नाही. हो आजोबा. तुम्ही सगळ्यांनी जसे आहात तसंच राहायचंय, समजलं? हो आजोबा. हा. पण आजोबा, हे सांगा की तुम्हाला आधीपासूनच कसं माहित होतं की आम्ही आमच्या मम्मींना शॉपिंग साठी बोलावणार आहोत? हो, माझ्या अनुभवामुळे बाळा. तुम्हाला माहितीये, जेठे जेव्हा छोटा होता ना तेव्हा नेहमीच खरेदी करण्यासाठी त्याच्या आई सोबत जायचा. आणि एवढंच नाही, जेठ्याचा स्वेटर सुद्धा त्याची आई तिच्या हाताने विणायची.
आणि तुम्हाला माहितीये जेठ्या नेहमी त्याच्या आईसोबतच खरेदी करायला का जायचा? का? कारण आई नेहमी तिच्या मुलांसाठी चांगल्यातली चांगलीच गोष्ट निवडते आणि ती जे निवडते ते बेस्टच असतं. तुम्ही एखाद वेळेला तुमच्या आवडीवर शंका घेऊ शकता, मित्रांच्या आवडीवर शंका घेऊ शकाल, पण आईच्या आवडीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकता. करेक्ट आजोबा. आणि बाळांनो, तुम्हाला वाटत होतं ना की तुम्ही आता मोठे झाला आहात, पण मुलं कितीही मोठी झाली तरी आई समोर ती लहानच असतात. अरे भगवंत राम देखील कौशल्या मातेसाठी नेहमी छोटेसे रामलल्लाच होते, तर आपण तर माणूस आहोत काय. चला आता या सगळ्या गोष्टी सोडा. मुलांनो, उद्या तुम्हा लोकांचा कॉलेजचा पहिला दिवस आहे ना, तर जरा त्याची तयारी करा. हा, उद्या कॉलेजमध्ये एकदम धमाकेदार एंट्री करा. येस आजोबा. 3 cheers for आजोबा. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. टप्पू बाळ तर टी शर्ट आणि चपलांमध्ये गोंधळूनच गेला होता. त्याला तर काही समजतच नव्हतं की त्याने काय घेतलं पाहिजे. ते तर मी गेले आणि फटाफट सगळं घेतलं. चला, उशिरा का होईना मुलांना कळलं तर खरं की शॉपिंग करण्यासाठी जर आईला सोबत घेऊन गेलो तर फायदाच फायदा आहे. टप्पूचे पप्पा कुठे हरवलात? आईची आठवण आली. दया, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या कपड्यांची शॉपिंग पण नेहमी आईच करायची. दुकानात 1000 कपडे असले तरीही माझी आई एकाच नजरेत ओळखून घ्यायची की त्यातले कोणते कपडे माझ्यावर जास्त चांगले दिसतील. आणि माहितीये दया, आईने घेतलेले कपडे घालून मी कधी आरशात बघायचोच नाही, कारण की माझ्यासाठी आईच आरसा होती. जेव्हा मी नवीन कपडे घालून आईच्या समोर जायचो तेव्हा आईच्या चेहऱ्याचे हावभाव बघूनच मला कळून जात असायचं की मी त्या कपड्यांमध्ये किती छान दिसतोय. टप्पूचे पप्पा, आई अशीच असते. आज आईची खूप आठवण येते दया. जर का आज आई आपल्या सोबत असती किती बरं झालं असतं. टप्पूचे पप्पा, तुम्ही स्वतःच्या आत डोकावून बघाल ना तर तुम्हाला कळेल की आई तर आपल्या सोबतच आहे. आपल्याला बघतायत आणि आपल्या गोष्टी ऐकून आनंदाने हसतायत सुद्धा. चला, आता शांतपणे झोपून घ्या. सकाळी लवकर उठायचंय ना. का? घ्या, विसरलात? अरे, उद्या सकाळी टप्पू, गोली, सोनूचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. अरे हो. जे महाभारत टप्पूच्या रिझल्ट पासून सुरू झालं होतं ते उद्या कॉलेजमध्ये जाऊन संपणार आहे. हा, संपणार आहे की सगळं सुखरूप पार पाडशील ना देवा? हे देवा, आज आम्ही शाळेतून कॉलेजला जाणार आहोत. आज आमच्या नवीन आयुष्याचा पहिला दिवस आहे. तर मला आशीर्वाद दे की मी स्पोर्ट्समध्ये, अभ्यासात, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्यामध्ये माझा 100% देऊ शकेन आणि चांगले मार्क्स आणू शकेन. हे कृष्ण भगवान, मला इतकी शक्ती दे की मी अभ्यास करून एक खूप चांगला डॉक्टर बनू शकेन आणि माझ्या मम्मी पप्पांचं नाव मोठं करेन. हे कृष्ण भगवान, आशीर्वाद द्या की शाळेसारखंच मी कॉलेजमध्ये पण दरवर्षी टॉप करू शकेन आणि माझ्या आई बाबांच्या सगळ्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण करू शकेन. कम ऑन फ्रेंड्स, लवकर निघूयात, अजून आपल्याला तयार व्हायचंय. हो चला चला, आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस आहे. मस्त आपण तयार होऊनच जायचंय. चला चला. हो, घरी सगळे वाट पाहत असतील. चला जाऊया. चला 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 फ्रेंड्स. चला चला. हो मुला
मुलांनो की हाल आहे कसे आहात सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड Hi, सोनिया. मॉर्निंग मुलांनो ओय पहिल्या दिवशी कॉलेजला जायला तयार आहात ना सोडी अंकल तयार आम्हाला नाही कॉलेजवाल्यांना व्हायचंय. ओय ही पण गोष्ट अगदी बरोबरच आहे पण इतका आरडाओरडा करून शॉपिंग करून जे कपडे आणले होते ते कपडे घालून कॉलेजला कधी जाणार आहात बाबांनो अरे अरे सोडी अंकल नवीन कपड्यांची गोष्ट नकाच करू दोघी परत पळून जाईल. गंमत नको करू गोली. बघ तू यावेळी मी 10th मध्ये इतकी मेहनत करेन की मी MK गांधी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊनच राहणार आहे. व्हेरी गुड गोगी. ओय शाबास माझ्या शेर पुत्तर ओय इतका अभ्यास कर की सरळ MK कॉलेजच्या MK क्लास मध्येच ऍडमिशन मिळेल तुला. ओय गंमत करतो यार. फ्रेंड्स तुम्ही लोक कॉलेजमध्ये मला जास्त मिस करू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. अरे नाही गोगी आम्ही लोक कॉलेजला तुला मिस करायलाच जातोय ना. Come on, गोली. गोगी आम्ही तुला खूप मिस करणार आहे. खरंच यार. शाळेत तर आपण वेगवेगळ्या क्लासमध्येच होतो पण पप्पांच्या गड्डीमध्ये शाळेत जात असताना मी तुम्हाला लोकांना खूप मिस करणार आहे. गोगी आम्ही पण सोडी अंकलच्या जीप मध्ये जाणं खूप मिस करणार आहोत. ओय असं म्हणता काय ओय तुझी काळजी करू नका मी आता माझ्या गोगी पुत्राला शाळेत सोडून येतो आणि त्यानंतर तुम्हा लोकांना कॉलेजला सोडून येईन. फटाफट तयार व्हा बघू. पप्पा व्हेरी गुड. थँक्यू सोडी अंकल पण हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. आम्ही सगळे एकत्र बस मधून जाऊ. सोडी अंकल आता आम्ही मोठे झालो आहोत. मग मुलं पण कधी मोठी होतात कळतच नाही. तू पण पुढच्या वर्षी मोठा होऊन कॉलेजला जाशील. ओय मुलांनो ओय फटाफट घरी जा तुमच्या आणि जे नवीन कपडे घेतलेत ना ते घालूनच कॉलेजला जा. ओय अशी धमाकेदार एंट्री करा पूर्ण कॉलेजला कळलं पाहिजे की आपल्या गोकुळधामची टप्पू सेना कॉलेज मध्ये आली आहे. एकदम चकदपट्टे. येस सोडी अंकल अगदी तसंच होणार आहे. चला आता आम्ही निघतो. बाय बाय. बाय फ्रेंड्स तुम्हा लोकांना कॉलेजच्या फर्स्ट डे साठी ऑल द बेस्ट. थँक्यू गोगी. बाय 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 चल गोगी पुत्र, आपल्याला तिकडे जायचं आहे. चल हा टप्पू सुद्धा कुठे गेलाय? टप्पू हो दया मी त्याला बोलून आणतोय दया. हा हे जेठ्या हा बापूजी हा टप्पू कुठे आहे? खोलीत नाहीये. नाही म्हणूनच तर त्याला शोधत शोधत इथे आलोय मी. अरे आज कॉलेजचा पहिला दिवस आहे आणि कुठे गायब होऊन गेलाय? टप्पू चल बाळा ये लवकर. अरे तुम्ही टप्पूला बोलवलं नाही. अरे बापूजी म्हणतायत तो खोलीत नाहीये. मग कुठे गेला? कोण कुठे गेला आई? हा घे. तू मी हा, मी तर इथेच आहे. अरे आम्ही केव्हापासून तुला शोधतोय. सकाळी सकाळी कुठे गेला होतास तू? हा. आणि हे काय अजून तू तयार नाही झालायस असाच फिरतोयस तू? जा जा बाळा लवकर तयार होऊन जा. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी लेट जाणार आहेस. पप्पा मी तयार व्हायला जातोय. आई माझे नवीन शूज कुठे आहेत? बाळा तुझे शूज कपडे सगळं तुझ्या खोलीतच ठेवले. जा जा लवकर जाऊन तयार होऊन ये. हो आई. अरे अरे टप्पू बाळा आता शूज नको घालूस हा. पूजा करायची बाकी आहे. हो ठीक आहे आई. काय टप्पू कॉलेजच्या पहिल्या दिवसासाठी तयार? येस पोपट अंकल. हो पोपट भाऊ या ना या. काय झालं पोपटलाल? काय नाही अचानक सकाळी सकाळी. नाही काही काम नाहीये. ते आज मुलांच्या कॉलेजचा पहिला दिवस आहे ना तर मुलांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलोय. ओ अरे वा. ऑल द बेस्ट टप्पू. खूप मन लावून अभ्यास कर आणि मज्जा कर. थँक्यू पोपट अंकल. आणि हो कॉलेजमध्ये अनेकदा रॅगिंग होते तर जरा सांभाळून हा. काय होतं जॉगिंग? जॉगिंग नाही रॅगिंग. बाबा कॉलेजच्या पहिल्या दिवशी सिनियर स्टुडंट्स नवीन आलेल्या स्टुडंट सोबत विविध प्रकारची मस्ती करून त्यांना त्रास देतात. त्याला रॅगिंग म्हणतात. नाही नाही टप्पू लोकांनी त्रास दिलेला मला सहन नाही होणार. टप्पूचे पप्पा टप्पू बाळा चल मी तुझ्या सोबत कॉलेजला येते बाळा. हा चल. अगं आई टेन्शन नको घेऊस. असं काहीच होणार नाही. नाही आम्ही लोक येतोच. हा. अहो पप्पा आमच्या सोबत कोणाला यायची गरज नाहीये. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही लोक काळजी करू नका प्लीज. टप्पू बाळा आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. नवीन जागा आहे आणि वरून ही रँकिंग वाली गोष्ट ऐकली तर बाळा काळजी तर होईलच ना. हो बरोबर आहे. हो आम्ही लोक येतोय. आई तू अजिबात काळजी करू नकोस. आणि पप्पा तुम्ही आरामात दुकानात जा. अरे हो पण टप्पू. पप्पा आई ही शाळा नाहीये हे कॉलेज आहे. आणि इथे पेरेंट्स मुलांना सोडायला नाही येत. सुनबाई जेठ्या टप्पू बरोबर म्हणतोय. टप्पू गोली सोनू तिघेही समजूतदार आहे. स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात. हं? टप्पू जा जाऊन तयार हो बघू. हो आजोबा. टप्पू बाळा वन्स मोर ऑल द बेस्ट. थँक्यू पोपट अंकल. चल आता मी पण निघतो हा. ओके सरळ रात्री सोडा शॉप वर भेटूया. ओके 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 गुड डे. थँक्यू तू आलास हा. अरे, ऑल बेस्ट welcome, हा. म्हणण्यासाठी.
काय झालं सुनबाई? काही नाही बापूजी, ते मी हा विचार करत होते की वेळ किती लवकर बदलतो ना. आठवते टप्पूचे पप्पा, शाळेच्या पहिल्या दिवशी टप्पू आपल्याला सोडून जाण्यासाठी तयार नव्हता, आणि आज कॉलेजच्या पहिल्या दिवशी टप्पू आपल्याला सोबत घेऊन जाण्यासाठी तयार नाहीये. शाळेच्या पहिल्या दिवशी तो शाळेत रडत रडत गेला होता आणि आज कॉलेजच्या पहिल्या दिवशी हसत हसत जातोय. बघता बघता किती मोठा झाला आपला टप्पू. सोनू, मी अजूनही सांगतोय, कॉलेजचा पहिला दिवस आहे, मी सोबत येतो. डोंट वरी बाबा, आम्ही तिघे एकत्र जाणार आहोत ना. अरे कसे जाणार आहात? तुला माहित नाहीये, काही काही कॉलेजेस मध्ये नवीन स्टुडंट्स बरोबर इंट्रोडक्शनच्या नावाखाली रॅगिंग होते, रॅगिंग. हो बाळा, मला माहितीये बाबा. माहितीये ना, म्हणूनच आजच्या दिवशी बाबांना सोबत घेऊन जा. अरे काय बाबांना सोबत घेऊन जा, ही माझ्या बरोबर येईल. अहो एकूण एक तेच, दोघं एकत्र जा असं मला म्हणायचंय. डोंट वरी आई बाबा, टप्पू आणि कोली पण सोबत आहेतच ना. जे पण रॅगिंग होईल आम्ही हँडल करून घेऊ. आता आम्ही मोठे झालो आहोत, आणि आता मी रेडी होऊन येते. ए बाबे, अरे अरे अरे, ऐकतच नाहीये. बोली बाळा, आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण खूप रॅगिंग व्हायची, म्हणून मला माहिती. पप्पा याला हँडल. बाळा तयार हो, तुझा टिफिन सुद्धा रेडी आहे. मम्मी टिफिन का? कॉलेजमध्ये कोणी टिफिन घेऊन जातं का? तिथे तर मस्त कॅन्टीन असते. बरोबर आहे कोमल, शाळेत टिफिन घेऊन जातात, कॉलेजमध्ये नाही. डोंट वरी, गोलीचा टिफिन मी संपवून टाकेन. ओके बाळा, नो टिफिन. पण लक्षात ठेव, बाहेरची कुठलीही अनहायजेनिक गोष्ट खाऊ नकोस. ओके ओके मम्मी. गोली बाळा, आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे, जा लवकर तयार हो. हो, टप्पू आणि सोनू तर तयार पण झाले असतील. मी एकदम ढिंच्याक रेडी होऊन येतो. आई, पप्पा, मी रेडी आहे. अरे हा कोण आहे? आपला टप्पूच आहे. टप्पू बाळा, एकदम हिरो दिसतोय, हिरो. बापूजी. मम्मी, पप्पा. माय गॉड, माझा मुलगा किती छान दिसतोय. गोली बाळा, तू खूपच स्मार्ट दिसतोयस बाळा. थँक्यू मम्मी पप्पा. चला चला, कॉलेजची वेळ झालीये. टप्पू आणि सोनू माझी वाट पाहत असतील. बाय. काय बाळा? आई बाबा, मी तयार आहे. अगं बाई 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 बाई, अगं काय काय सुंदर दिसतेस तू सोनू. माधवी, ही फिल्म स्टार कोण आहे? सोनू कुठे आहे? कम ऑन बाबा. क्या बात है. दिल में नई है आशाएं और मन में नई उमंग है. हौसले बुलंद है, जोश है, उमंग है. नई नई दुनिया में अपने सपने सच कर जाएंगे. स्कूल की नदियाँ से हम कॉलेज के दरिया में जाएंगे. Come on, come on, everybody say. We are in the college. Yeah. Come on, everybody say. We are in the college. Yeah. दोस्त होंगे नए और नई यारियां, होंगी शरारतें और बदमाशियां. अनदेखे रास्ते, अनजानी मंजिलें, दिल से जो चाहेंगे मिल जाएगी हमें. नए सुरों पे, नए ताल पे अपने गीत सुनाएंगे. नाचेंगे हम झूम के से सबको साथ नचाएंगे. Come on, come on, everybody say. We are in the college. Yeah. खेल कूद पर हर मौके पर जीत हमारी हो
टकराएगा हमसे उसकी हार करारी होगी। कैंटीन में बड़ा कचौरी और समोसा होगा। क्लासरूम में मन लगा के पढ़ना लिखना होगा। घर वालों का नाम शान से ऊंचा हम कर जाएंगे। घर वालों का नाम शान से ऊंचा हम कर जाएंगे। फूल हमारी फुलवारी के अब बगिया में जाएंगे। मंजिल की दिशा में अब ये आगे कदम बढ़ाएंगे। हर मुश्किल को पार करेंगे, ऊंचा नाम कमाएंगे। मम्मी पापा के सपनों को सच्चा कर दिखलाएंगे। हल्की जेब करेंगे अपनी जेब खर्च बढ़वाएंगे। रोज नहीं अब मांगे होंगी, रोज ये भेजा खाएंगे। छोटे से अब बड़े हुए हैं, बड़ी मुसीबत लाएंगे। सारे गोकुल धाम के अब ये नाक में दम कर जाएंगे। मम्मी तेरी बेटा तुझ पे जाती वारी वारी है। खूब पढ़े और खूब लिखे तू, आशा यही हमारी है। Come on, come on, everybody say, we are in the college. Yeah, we are in the college. Yeah, we are in the college. Yeah, we are in the college. Yeah. मस्त झालं ना अरे हे? हा रे, एकदम एकदम. अरे यार काय कॉलेज आहे, मजा आली. हो यार, खरंच एकदम हॅपनिंग आणि रॉकिंग कॉलेज आहे. हो मग इथे तर शिकायला पण मज्जा येईल. हो एक्झॅक्टली. ते सगळं तर ठीक आहे फ्रेंड्स, पण या कॉलेजमध्ये खूप रॅगिंग होते आणि खास करून मॅडी आणि त्याच्या ग्रुप पासून सांभाळून राहा. ते लोक फ्रेशर्सची खतरनाक रॅगिंग करतात. डोंट वरी पिंकू, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. ओके ओके, ऑल द बेस्ट फ्रेंड्स. माझा क्लास त्या बाजूला आहे. चला बाय 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 सी यू बाय. काय करायचं? चला फ्रेंड्स, चला हा. तिकडे तिकडे जाऊया. हे चंकी, जा जाऊन आणखीन थोडे कबूतर इकडे घेऊन जा. जा लगेच आणतो. हे हॅलो, एक्सक्यूज मी. हे यू, तुम्ही इथे इथे या. येस. फर्स्ट इयर. येस येस नाही, येस सर म्हणा. येस सर. फॉलो मी. कुठे? तुमच्या सिनियर्सला एंट्रो नाही द्यायचंय. चला. कोण जाणे आता कॉलेजमध्ये काय चाललं असेल. या पोपटलालची गोष्ट ऐकून तर टेन्शन डबल होऊन गेलंय. नाही नाही, काही झालं तरी कॉलेजला तर जावंच लागेल. अरे दया, सापडला की नाही? अरे आण ना बाबा, काय केव्हाचं आणते आणते चालवलंय. आण आता फटाफट. ए बाबा, ओरडतोस का ज्याला? काय हवंय तुला? नाही ते घ्या. हो दे. बस आता तरी सांगा की काय करणार आहे याचं. हे चिठ्या, तू आज हे घालून दुकानात जाणार आहेस? नाही दुकान नाही बापूजी, कॉलेज. हे कॉलेज? कॉलेज? हो कॉलेज, टप्पूच्या कॉलेजला. हा टी शर्ट घालून मी गुपचूप टप्पूच्या कॉलेजला जाणार आहे. हे? हा टी-शर्ट घालून? हो. का? अरे टी शर्ट घालून गेलो तरच विद्यार्थ्यांच्या गर्दीत विद्यार्थ्यासारखा दिसेल ना. टप्पूचे पप्पा, तुम्ही काहीही घालून जा, तुम्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांसारखे नाही दिसणार. अरे पण बाबा, तुला टप्पूच्या कॉलेजमध्ये जायचंच कशासाठी आहे? बापूजी, टप्पू, गोली, सोनूला जर काही अडचण आली तर कुणीतरी असलं पाहिजे ना त्यांच्या मदतीसाठी. कसली मदत? तुम्ही ऐकलं नव्हतं बापूजी, पोपटलाल काय म्हणाला होता? कॉलेजमध्ये सिनियर विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना त्रास देतात. तर टप्पू, सोनू आणि गोलीला जर कुणी त्रास दिला तर ते त्यांचा सामना कसा करू शकतील? ते अजून लहान आहेत ना. टप्पूचे पप्पा, तुम्ही उगाचच काळजी करताय. मुलं आता मोठी झाली आहेत. अरे काही मोठी नाही झाली आहेत. इथे सोसायटीमध्ये सगळ्यांना असं वाटतं की टप्पू सेना तोप आहे, कुणाचीही वाट लावू शकतात. पण सोसायटीमध्ये काय सगळी घरची माणसं आहेत. इथली गोष्ट वेगळी आहे, बाहेरची गोष्ट वेगळी आहे. नाही नाही बाबा, तू काही म्हण, तू टप्पूच्या कॉलेजला जाण्याची काही गरज नाही. अरे हो पण बापूजी. काय बापूजी? आठवतंय टप्पू जेव्हा लहान होता तेव्हा तू आणि सुनबाई नेहमी त्याला कडेवर घेऊन फिरत असायचा. म्हणूनच टप्पूला 1.5 वर्ष होऊन गेलं तरी सुद्धा तो चालायला शिकला नव्हता. हो बापू,
बापूजी मग तुम्ही आम्हाला ओरडून टप्पूला कडेवर घेणं बंद करवलं होतं. हा आणि मग टप्पूने स्वतःहून चालायचा प्रयत्न केला पण तो पडला. एकदा पडला, वारंवार पडला, पण 10 दिवस पडल्यानंतर तो पहिल्यांदा 4 पावलं चालला होता. हो बापूजी बरोबर आहे, आठवतं मला. मग तुम्ही म्हणाला होतात की पडलाच नाही तर चालायला कशा शिकेल. हा मग अरे बाबा जेठ्या, आयुष्यामध्ये प्रत्येक पावलावर असंच असतं. मुलं कॉलेजमध्ये त्यांच्या अडचणींचा सामना जेव्हा स्वतः करतील तेव्हाच तर त्यांच्या पायावर उभं राहायला शिकतील. तुला कॉलेजला जाण्याची काही गरज नाही. बापूजींना कसा समजवू? लहानपणीची गोष्ट वेगळी असते, कॉलेजची गोष्ट वेगळी असते. देवा, मुलांना सांभाळून घे. टप्पू हा आपल्याला कुठे घेऊन चाललाय? क्लासरूम तर त्या बाजूला आहे. डोंट वरी गोली. टप्पू इथे तर रॅगिंग चालू आहे. आपण जेवढं घाबरू तितकं हे लोक आपल्याला जास्त घाबरवतील. आपण आज यांना दाखवून देऊया की टप्पू सेना कोण आहे. ए चल निघ चल. चल निघ चल चल. आणि हा या पनिशमेंटला लक्षात ठेवायचं, समजलं? तुला समजलं का रे? चल निघ. मॅडी बाई. अरे हे कोणाला उचलून घेऊन आलास तू? नवीन कबूतर आहेत आपल्या कॉलेजमध्ये आले. असं आहे काय? तर मग खूपच मजा येईल. चला मुलांनो पुढे पुढे पुढे. तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे इकडे काय चाललंय ते? नाही नाही. चंकी ना हे पण माहिती नाहीये. हे तिघे कबूतर आहेत. हे ज्युनियरचं सिनियर साठी इंट्रोडक्शन आहे. काही लोक याला रॅगिंग सुद्धा म्हणतात. आम्ही पण आमच्या सिनियर्सला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहोत. इतकं कॉन्फिडन्स. आय लाईक दॅट. मग जर तू इतका एक्साइटेड असशील तुझ्या सिनियर्सला भेटण्यासाठी तर तुला सांगूनच लागतो की तुझे सिनियर्स आहेत तरी कोण. तुझं नाव काय ग? सोनालिका उर्फ सोनू. ओ आय लाईक दॅट. तर सोनू सगळ्यात आधी तू आम्हाला एक गाणं गाऊन दाखवायचं. काय ग बरोबर ना? हा? चल चल गाणं. ओके, गाणं तर मी गाऊन दाखवेनच, पण कदाचित तुला थोडासा त्रास होईल. हे स्कूल नाहीये, उगाच का सिनियरशी पंगा घेतेस? अगं काय बडबडतेस तू? कसला त्रास? तू इतका आरामात बसलायस. मी गाणं गायल्यानंतर तू इतक्या आरामात बसू नाही शकणार. तुला उभं राहावंच लागेल. अच्छा, असं कोणतं गाणं ऐकवणारस ग तू? जरा आम्हाला पण ऐकव ना. अगं गा गा. अगं गा ना. ठीक आहे, पण मग म्हणू नकोस की मी तुला वॉर्न नव्हतं केलं. हं? मॅडीची पंगा. तुम्ही तिघं स्वतःला का खूप स्मार्ट समजता काय का? नाही समजत नाही. आम्ही लोक तर आहोतच. अच्छा, मग तू किती स्मार्ट आहेस ना. चल मी पण आता बघतोच. काय नाव काय तुझं रे? टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू. 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 तुझी शिक्षा आहे की टप्पू ते जे छडी घेऊन येत आहेत ना ते कर्नल जयदेव सिंग आहेत. आर्मीतून रिटायर झाल्यानंतर हे आमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर बनले. हे आमच्या कॉलेजचे सर्वात रागिष्ट प्रोफेसर आहेत आणि त्यांची सर्वात आवडती त्यांची छडी आहे. त्या छडीने आजपर्यंत त्याने खूप स्टुडंट्सना मारलंय आणि तुला ती छडी घेऊन यायची. सॉरी बोलून टाक, नाही तर छडीने मार पडेल. कर्नल खूपच डेंजर माणूस आहे. बस एवढंच करायचंय. आताच घेऊन येतो.
तुला ती छडी घेऊन यायची. बस एवढंच करायचंय. आताच घेऊन येतो. सर काय गुड मॉर्निंग सर. बाजूला माझ्या रस्त्यातून सर मी FYJC कॉमर्समध्ये आज माझा फर्स्ट डे आहे. सर एक रिक्वेस्ट आहे. बोल. तुमची छडी हवी आहे. तुझी इतकी हिंमत. सर माझी गोष्ट तर ऐका सर. बोल. सर माझे आजोबा ऑलमोस्ट तुमच्याच वयाचे आहेत. ते पण तुमच्यासारखे एकदम फिट आहेत आणि ते पण तुमच्यासारखीच छडी वापरतात. तर मला त्यांना तुमच्यासारखी छडी गिफ्ट द्यायची आहे. मग तर सर मी तुमची छडी घेऊन जाईन. तिचे सगळे फोटो क्लिक करेन. ते सगळे फोटोज मी छडी बनवणाऱ्याला पाठवून देईन आणि त्यानंतर तुमची छडी मी 5 मिनिटाच्या आत तुम्हाला परत देईन. नाही. सर प्लीज सर. सर माझ्यासाठी नाही पण माझ्या आजोबांसाठी तरी. सर प्लीज सर प्लीज. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. पण लवकर घेऊन ये. येस येस सर. प्रॉमिस प्रॉमिस. थँक्यू सर. सांगितलं होतं ना एकदम सिंपल आहे. खूप शाणे बनताय ना तुम्ही सगळे. तुझं नाव काय रे? गुलाब. 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 गुलाब बेटा, आज तर तुझ्या पाकळ्या गळण्याचा दिवस आहे. हा? चल कोंबडा बन आता, कोंबडा. मॅडी राहू दे, जाऊ दे यांना. हे थोडे वाकडे आयटम वाटतात. हे जर का बस. हे चल कोंबडा बन. चल बोललो ना तुला, कोंबडा बन. मॅन्डी दादा विचार करून घ्या. तुम्हाला हे सगळं महाग तर नाही पडणार ना? तू मॅडीला घाबरतोयस काय रे? हा चल कोंबडा बन. चल. हे घे सोनू. हे घे सोनू. या. तसं मॅन्डी दादा तुम्ही सगळ्या फ्रेशर्सला असंच कोंबडा बनवता हा दरवर्षी? हा सगळ्यांची रॅगिंग करता? हा. आणि तू चुप्प बस आणि चुपचाप कोंबडा बन. मॅन्डी दादा कोंबडा बनणं तर थोडं अवघड आहे. असंच उभा राहू. बाकी तुम्ही दुसरी कोणतीही शिक्षा द्या, मी करेन. ठीक आहे. सॉरी मॅन्डी दादा, कोंबडा आहे तर बांग तर देणारच ना? करेक्ट करेक्ट. चुप रे तू. मॅन्डी दादा एक मिनिट. टप्पू तू सगळं रेकॉर्ड तर करून घेतलं होतं ना? हो हो मी सगळं रेकॉर्ड करून घेतलंय. आणि टप्पू ऍडमिशनच्या वेळेस प्रिन्सिपल सरांचा नंबर घेतला होता, तो आहे ना तुझ्याकडे? हो आहे ना. मी लगेच त्यांना हा व्हिडिओ सेंड करतो. नाही 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 नाही. असं नको करूस तू प्लीज. जर हा व्हिडिओ प्रिन्सिपल सरांकडे गेला तर तुम्हाला तर कॉलेजमधून काढून टाकतील, हे तर नक्कीच आहे. आणि कदाचित तुम्हाला जेलही होऊ शकते. कारण की हा कायद्याने गुन्हा आहे. करेक्ट. सेंड कर व्हिडिओ टप्पू. सेंड कर. नाही 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 नाही. तुम्ही लोक जे म्हणाल ते मी करेन. हा. अच्छा पक्का? हो हो पक्का पक्का पक्का. तुला सगळ्यांना कोंबडा बनवायला खूप आवडतं ना? तर आज तू कोंबडा बन. कोंबडा बन बन बन. चल बनतोस का? नाही तर नाही नाही नाही. बनतो ना बनतो ना. तुम्ही पण कोंबडा बना. बना बना. चला आता बोला. कुकडू.
आता उभे राहा. आता माफी मागा. सॉरी. फक्त आमची नाही, सगळ्यांची माफी मागा. सगळ्यांची हो. सॉरी. आणि तू पण सॉरी सॉरी बोल. हा. सॉरी हा. सॉरी सॉरी हा. सॉरी 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 हा. सॉरी सॉरी. माझं रेकॉर्डिंग काढायला निघालेलंस काय तू? माझं रेकॉर्डिंग हा. खूप इंट्रो घेतलास तू हा. घे पकड. मोठा शाणा म्हणतोस काय रे तू हा. आता तर तुला दाखवावंच लागेल. थांबा. मॅडी, काय चाललंय? चंकी, तुम्ही लोक ज्युनियर्सची रॅगिंग करत होता. ज्युनियर्स घाबरू नका. खरं खरं सांगा, काय चाललंय? बघा, घाबरू नका. यांच्या विरुद्ध एक कंप्लेंट करा. आत्ताच्या आत्ता रस्टिकेट करून टाकतो यांना. सर, ते झालं असं की मॅडी दादा आम्हाला कॉलेज दाखवत होते. ते तर खूप चांगले आहेत, असं काही नाहीये सर. हो खरं खरं सांगा, घाबरू नका. सर, मी तुमची छडी घ्यायला घाबरलो नाही तर मी या लोकांना का घाबरेन? बाय द वे सर, ही घ्या तुमची छडी. थँक्यू सर. आणि सर, आम्ही खरंच चांगले फ्रेंड्स आहोत. मॅडी दादा तर खूप चांगले आहेत. ते तर आम्हाला कॉलेज दाखवत होते. हो ना? हा, बघा. ठीक आहे. मॅडी, तुझ्या विरुद्ध जर एक जरी कंप्लेंट आली तर तुझी खैर नाही. येस सर. कमॉन कमॉन कमॉन, गो गो गो. जा क्लासमध्ये बस. येस सर. कमॉन करणार. थँक्यू टप्पू. जर तुमची इच्छा असती तर तुम्ही आम्हाला फसवू शकला असतात, पण तुम्ही तसं नाही केलं का? मॅडी दादा, आम्ही ते शिकायला आलो आहोत. नवीन नवीन मित्र बनवायला आलो आहोत. कुणासोबत भांडायला नाही आलो आहोत. काय फ्रेंड्स? थँक्स टप्पू. हे जरा फोन दे. हा घे टप्पू. थँक्यू. यू आर वेलकम. हाय. तुझं नाव काय? तुझं फुल नेम काय आहे? मॅडी. ओके. अच्छा. ए, तुम्ही लोक क्रिकेट खेळता ना? आपण खेळूया ना? अरे नक्की रे, नक्की. मजा येणार, मजा येणार. आपण. आमच्या लेक्चरची वेळ झाली. हो, चला, आम्ही चला, निघतो आता. चला, चला. चला चला फ्रेंड्स. हा, बाय चला, बाय. बाय, 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 थँक्यू. बाय. बाय. चला चला फ्रेंड्स. चला, चला. चला.